पुणे महानगरपालिका निवडणूक 2025च्या या पार्श्वभूमीवरतीच जैन समाजाचा प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उपाध्याय परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराजांच्या पावन सानिध्यामध्ये हा जैन समाजाचा मेळावा नुकताच पार पडलेला आहे। आणि यामध्ये जर बघितलं इच्छुक उमेदवार अनेक जण आहेत आणि यामध्ये महेंद्रजी मुत्ता यांचं देखील नाव घेतले जाते आणि त्यांच्याविषयी देखील चर्चा नक्कीच होताना दिसते। पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जैन बांधवांचा देखील मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यामध्ये अनेक जण इच्छुक उमेदवार देखील आलेले होते। हा मेळावा अतिशय सुंदररित्या पार पडला। चला तर जाणून घेतो या मेळाव्यामध्ये नक्की कोणकोणत्या चर्चा करण्यात आलेल्या आहेत आणि या चर्चामध्ये जर कुणाचं नाव येतं तर महेंद्रजी सुंदेचा मुत्ता यांचं देखील नाव आहे। हे देखील इच्छुक आहेत। आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। काय सांगाल दादा, आज जैन समाजाचा अतिशय भव्य दिव्य हा मेळावा झालेला आहे, आपलं नाव देखील यामध्ये आहे, सर्वच जण इच्छुक उमेदवार यामध्ये आलेले आहेत, काय सांगाल आताच्या हा जो मेळावा पार पडला याविषयी? आजचा जो मेळावा पार पडला तो एक संघटन म्हणजे जैन समाजामध्ये देखील एक संघटन आहे आणि मी देखील आता गेले 20 वर्ष झाले संघटनाशी म्हणजे स्वतः आम्ही एक संघटन सुरू केलं होतं आनंददर्शन युवा मंच म्हणून। आज जवळपास 2000 आम्ही कार्यकर्ते आहोत। मी देखील त्यातला एक कार्यकर्ता समजतो। मी जरी संस्थापक अध्यक्ष असेल तरी पण मी स्वतःला कार्यकर्ता म्हणूनच वावरतो। ते संघटन मोठं झालंय। मी भाजपा भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष म्हणून देखील काम पाहतो आहे। माझ्यावर प्रत्येकाशी 1 to 1 बऱ्यापैकी पक्षाशी आहे, त्यामुळे मी त्यामध्ये इच्छुक झालो आणि आजचा मेळावा घ्यायला मला संदीप भाऊ आहेत, प्रकाश भाऊ आहेत आणि आमची टीम ही टीम म्हटली की आपल्याला एक जैन मेळावा घेतला पाहिजे। तर त्या अनुषंगाने आम्ही एक जैन मेळावा घेतला, कारण कुठेतरी महानगरपालिकेचे इलेक्शन येत आहेत, आम्ही ज्या प्रभागात वावरतो राहतो तो देखील एक जैन समाजाचा म्हणजे पुणे 34 म्हणून एक जैन प्रभागात समजला जातं। तो मग प्रभाग क्रमांक 20 असो 21 असो, बरेचसे असे जैन समाजाचे लोक आहेत ते जे मला म्हटले महेंद्र यावेळी इलेक्शनची तयारी कर आणि मला देखील समाजसेवेचे वयाच्या 18 वर्षापासून मी RSSचा सदस्य आहे आणि आजही मी त्या संघटनेशी कार्यरत आहे। त्यामुळे मला पहिल्यापासून लोक जोडायची सवय लागली आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय। तर मला इच्छा आहे की मला उभं राहायचंच आहे। आता आपल्यासोबत संदीपजी भंडारी हे देखील आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। आता काय सांगाल, इतका अतिशय भव्य दिव्य हा मेळावा आयोजित करण्यात आला, यामध्ये जर बघितलं येत्या आता महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती देखील मार्गदर्शन करण्यात आलं, नक्की काय उद्देश होता आणि कशा पद्धतीचा हा मेळावा पार पडलेला आहे? उद्देश एकच होता, जैन समाज हा सर्व क्षेत्रात पुढे असतो। जे कोणतीही आपत्ती येऊ द्या, नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, सर्वप्रथम धावणारा समाज जर कोणता असतो तो जैन समाज असतो। आज देशाच्या GDP मध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते जैन समाजाचं आहे। इन्कम टॅक्स 23% इन्कम टॅक्स फक्त जैन समाज भरतो। आज गोशाळा म्हणा किंवा महाविद्यालय म्हणा, बँका म्हणा, प्रत्येक क्षेत्रात जैन समाज हा अग्रेसर आहे। तर सर्व ठिकाणी अग्रेसर आहे, पण कुठेतरी काही दिवसापासून असं निदर्शनास येत आहे की राजकारणात कुठेतरी आमची सक्रियता कमी होत चाललेली आहे। म्हणजे एक जमाना होता ज्यावेळेस पहिली लोकसभा स्थापन झाली होती भारताची, स्वतंत्र भारताची, त्यावेळेस आमचे 54 खासदार होते जैनांचे। आज जर आम्ही बघितलं तर लोकसभेमध्ये आमचा एकही खासदार नाही आहे, पण आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या कृपेने आज राज्यसभेमध्ये आमचे 4 खासदार आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ हा होतो का जैन समाजाकडे प्रतिभा आहे, कॅलिबर आहे, म्हणून त्यांना राज्यसभामध्ये घेतलंय। ठीक आहे, पोलिंगमध्ये कुठेतरी आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमची वोट ताकद तेवढी दिसत नसावी, म्हणून कुठेतरी कदाचित तसं चित्र असेल, पण आता हे चित्र बदलायची वेळ आलेली आहे। आणि 2011च्या सेन्ससप्रमाणे जरी आम्ही 48 लाख असलो, पण आजचा खरा आकडा जर आपण बघितला तर आज आमचा 4.25 ते 5 करोड एवढं लोकसंख्या जैन समाजाची संबंध भारतामध्ये आहे। त्याच अनुषंगाने पुण्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.25 लाख जैन पॉप्युलेशन आहे। त्यामुळे 2 ते 3 प्रभाग तर असे आहे का तिथे जैन अपक्ष जरी उभा राहिला निश्चितपणे तो जैनांच्या मतावर निवडून येईल। आणि बरेच प्रभाग असे आहेत जिथे जैन हा निर्णायक मतदार असू शकतोय। कुठे 8,000, 5,000, 10,000, 12,000, 8,000 आणि 10,000 हा एक निर्णायक मतदान असतो। त्यांचा उमेदवार भले निवडून नाही येऊ शकणार कदाचित तेवढ्या मतांवर, पण तेवढ्या मतांवर कोण निवडून येऊ शकतं, ज्याच्या पारड्यात ते मत पडेल तो निश्चित निवडून येऊ शकतो। म्हणजे निर्णायक मतदान जे म्हणतो आपण ते जैन समाजाकडे पुण्यामध्ये निश्चित आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही आता पुणे महानगरपालिकेच्या हिशोबाने तयारी केलेली आहे। आज भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक
आज 16 जणांची यादी आमच्याकडे आहेत, ती आज आम्ही जाहीर पण केली. इतरही पक्षाचे आज सगळे इच्छुक आम्ही एकत्रित केले होते आणि आज मेळावा जो घेतला तो आम्ही सर्व पक्ष मेळावाच घेतलेला होता की जैन युवकांनी राजकारणात सहकार्य व्हावे आणि शासन आणि प्रशासनमध्ये कुठेतरी आता जैन समाजांनी पण प्रतिनिधित्व करावे, हा उद्देश होता. नक्कीच बघितलं तर अनेक जण यामध्ये इच्छुक आहेतच, परंतु आपले बंधू असतील, मित्र असतील, महेंद्रजी हे देखील या रेसमध्ये आहेत. काय सांगाल नक्की काय आपल्या अपेक्षा आहे त्यांच्याकडून? महेंद्रबद्दल जर म्हणायला गेलं तर महेंद्र हा एक खरोखर कार्यकर्ता आहे. तो नेता नाहीये, तो नेता कधी होणारही नाही. तो ग्राउंडचा कार्यकर्ता म्हणूनच राहील. आज आनंद दर्शन युवा मंच, ADYM त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर हे एक आनंद दर्शन युवा मंच एक संघटन महेंद्रनी 12-15 वर्षापूर्वी बनवलं. आज त्या संघटनमध्ये 2000 युवक आहे आणि महेंद्रच्या एका हाकेवर म्हणजे अगदी कधीही जरी बघितलं तरी 200-500 कार्यकर्ते अर्धा तास खूप झाला महेंद्रसाठी गोळा करण्यासाठी. एक संघटन कौशल्य असलेला हा माणूस आहे. दुसरं बेनिफिट आहे का ज्या प्रभागामधनं महेंद्र तयारी करतोय म्हणजे प्रभाग क्रमांक 20, त्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये 19,500 जैन मतदार आहे, राजस्थानी नव्हे. राजस्थानी जर म्हटलं 36 कोम जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तो आकडा कदाचित 27-28 हजाराच्या वरती जाईल. जे एक उमेदवाराला निवडून येण्यासाठी जे काही एक मतदान लागतं, निश्चित तेवढं मतदान महेंद्रच्या मागे आहे. आणि यावेळेस सर्व जैन मतदाता हे बाहेरही येतील आणि मतदानही करतील आणि एक नवीन आणि एक तरुण चेहरा हा महेंद्रच्या रूपाने येत्या महानगरपालिका निवडणुकीत महेंद्रच्या रूपाने सभागृहात निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही, असा आम्ही तरी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही एक तो संकल्प केलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे संकल्प हा सिद्धीपर्यंत नक्कीच नेणार. देशात नरेंद्र आहे, राज्यात जर बघाल तर देवेंद्र आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र आहेत, तर पुण्यामध्ये महेंद्र का नको? त्या हिशोबाने निश्चितपणे महेंद्र बाहुबली बनके रहेगा. आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत त्यांच्याकडून मला नक्कीच हे आहे की ते मला नक्की म्हणजे उभा करतील, म्हणजे तिकीट देतील भारतीय जनता पार्टीचं. हो, कारण आमच्या पक्षश्रेष्ठींना मी चांगलं ओळखतो की ते कार्यकर्त्याला नेहमीच बरोबर घेऊन चालतात आणि नेहमीच साथ देतात. भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख या नात्याने आम्ही आत्तापर्यंत सर्व भागातले सर्वेचं काम चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 20 मध्ये पॉझिटिव्ह जो आहे, जसं संदीपजींनी सांगितलं की साधारणपणे 19,500 मतदान जैनांचं व इतर समाज जे रिलेटेड टू जैन आहेत असे इतर समाजांचं पण साधारण 30-40 हजार मतदान आहे. पण त्याच्यातलं पॉझिटिव्ह पार्ट जो आहे की जिथं महेंद्र सुंदेच्या मुत्ता यांचा जनसंपर्क आहे असा हा भाग आहे. इथं सुरुवात जर केली तर गंगाधाम चौकापासनं तर पुढं पार आपलं बालाजीनगर वगैरे भाग पण या भागात येतो आणि सुशिक्षित लोक या भागात असल्यामुळे भाजपला हा जो 20 नंबर आहे तो खूप अनुकूल आहे. आणि त्यातल्या त्यात जर ठरायचं झालं तर एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस जर पक्षाने दिला तर निश्चितच इथला बांधव जो आहे, जो सर्वे आहे त्याप्रमाणे मी सांगतोय की इथला बांधव निश्चितपणे विचार करेन असं एकंदरीत आता वाटतं आहे. आता पक्षश्रेष्ठींना विनिंग म्हणजे जगातला हा नियम आहे की विनिंग जो असेल उमेदवार त्यालाच तिकीट दिलं जातं. तर मी या ह्याच्याने विनंती करतो पक्षश्रेष्ठींना, आम्ही त्यांना भेटून स्टॅटिक्स देणार आहोत, तरी पण ह्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महेंद्रला तिकीट देण्यासाठी त्यांनी मदत करावी. धन्यवाद.